मी निलिमा विलास रणदिवे हा कॅम्प अटेंड करण्यासाठी बडोद्याहून आलेली आहे। अलका आणि प्रदीप माझे भाऊ आहेत, त्यांनी हा कॅम्प स्वतः अटेंड करून त्यांना बराचसा फरक जाणवला। म्हणून सगळ्या नातेवाईकांना ज्यांना काय प्रॉब्लेम्स आहेत त्या सगळ्यांना तिने इन्फॉर्म करून मोठं एक काम केलेलं आहे की तुम्ही हा कॅम्प अटेंड कराल तर तुम्हाला पण सगळ्यांना चांगला फायदा होईल। तर तुम्हाला कसंही करून हा कॅम्प अटेंड करणं जरुरी आहे। आणि तिच्या तेवढ्या सांगण्यावरून आम्ही सगळ्यांनी हा कॅम्प अटेंड करण्याचं नक्की केलं आणि मी त्यासाठी इथे आली होती। आता मला ॲक्च्युली फ्रोझन शोल्डर, सर्वायकल पेन आणि ढोपराचं म्हणजे पायऱ्या जिना चढ उतर करण्याचा बराचसा त्रास होत होता। हा कॅम्प अटेंड केल्यानंतर मला फ्रोझन शोल्डरचा प्रॉब्लेम 90% कमी झाल्यासारखा वाटतोय। सर्वायकलचं पण टोटली कमी झालेलं आहे। फक्त जिना चढ उतर करण्यात म्हणजे मी एकच पायरीवरती दोन्ही पाय घेऊन हळूहळू चढत होती, त्यापेक्षा आता मी एकानंतर दुसऱ्या पायरीवरती वेगळ्या पाय ठेवून चढू शकते। थोडंसं ढोपरामध्ये पेन आहे, पण त्यांनी दिलेल्या ॲडवाईसप्रमाणे मी जर रेग्युलर सगळं केलं तर ते पण माझं क्युअर होईल अशी मला संपूर्ण खात्री आहे। आणि मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की असे कॅम्प तुम्ही फक्त वापी किंवा मुंबई किंवा अशा ठिकाणी न करता मोठ्या शहरात जिथे शक्य असेल तिथे अरेंज करून हा कॅम्प केला तर पुष्कळ लोकांना ह्याचा फायदा होईल। तुम्ही आता काय रिटायर होत आहे ना? हो, म्हणजे मी तुम्हाला बोलवू शकेन। हो, कारण आम्ही जेव्हा 6 माणसं येतो तेव्हा आम्ही 30 जणांचा कॅम्प घेऊ शकतो। आणखीन 4 जण जॉईन झाले तर 50 लोकांचा कॅम्प घेतो। नक्की नक्की। त्यांचं वजन फक्त 400 ग्रॅमनी कमी झालेलं आहे। छातीत काहीच फरक नाही, पोट 1 सेंटीमीटरनी कमी झाले आणि कंबरसुद्धा 2 सेंटीमीटरनी कमी झालेली आहे। अर्थातच मसल्सला टोन येणं हेच त्यापेक्षा महत्त्वाचं होतं आणि ताकद मसल्समध्ये येत गेली की आपोआप चढता उतरताना जो त्रास आहे तो आणखीन कमी होत आहे। माझ्या शरीरात वजनात किंवा सेंटीमीटर घेराव्यामध्ये फरक नसेल झाला तरी सुद्धा मला माझं स्वतःचं शरीर हलकं आणि मला स्वतःला फ्रेश वाटतं, हे मुख्य आहे।